मुंबई महानगरपालिकेवर 100% सत्ता आपलीच येणार असा मोठा दावा राज ठाकरे यांनी केलेला आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत देखील राज ठाकरे यांनी एक मोठं विधान केलंय। मनसेच्या मेळाव्यातनं राज ठाकरे यांनी युती संदर्भात रोखठोक भूमिका मांडलेली आहे। या मेळाव्यातून राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। तर निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेले आहेत। राज ठाकरे नेमकं काय म्हणालेले आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा, महापालिकेत सत्ता आपलीच येणार आहे। ठाकरे युतीबाबत योग्य वेळी बोलेन, मराठीचा मुद्दा घराघरात पोहोचवा, हेवेदावे संपवा, कामाला लागा। 20 वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येतो, तुम्ही का भांडता। खळखट्याक आंदोलनांवर देखील राज ठाकरे यांनी सूचना केलेल्या आहेत। मुजोरी करत असाल तर मारा, पक्षाची प्रतिमा सांभाळा। आणि तुम्ही बघितलं असेल की आज त्यांच्या मेळाव्यातून किमान हा तरी सुतोवाच झाला की जे अनेक दिवसापासून मीडिया असेल किंवा सत्ताधारी असेल हे म्हणत होते की होईल की नाही, काय करायचं की नाही। मला वाटतं त्याची एक पहिली सुरुवात या एका उदाहरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। आणि मला असं वाटतं तो उदाहरण आता आम्हालाही लोकांमध्ये द्यायला काही हरकत नाही, पण योगायोगाने आमच्याकडे तसे वाद नाही। आजचा जो मेळावा होता हा पक्षांतर्गत मेळावा होता। तिथे अनेक विषयावर साहेबांनी आम्हाला विस्तृतपणे मार्गदर्शन केलं। येणाऱ्या निवडणुकांसाठी काय तयारी केली पाहिजे, बूथ लेवल एजंट कसे नेमायचे, त्यांच्याकडनं काय कामं आहेत, या सगळ्या संदर्भातलं विस्तृत मार्गदर्शन हे आम्हाला राजसाहेबांनी केलं। त्यांनी बांधलेली भूमिका योग्यच आहे, कारण ज्या पद्धतीनं येणार का अशी काही युती वगैरे काय जाऊन लगे एका स्टेजवर एका बैठकीत जाहीर करत असतात का, ठीक आहे। याच्याशी प्रोसेस असतील, काय पूर्ण असतील, काही असेल ते एखादे चालू असेल नसेल तुम्हाला आम्हाला काय माहिती। त्याच्यावर मला वाटतं राजसाहेबांचं जे वक्तव्य ते योग्य वक्तव्य, कारण शेवटी ज्याची त्याची संघटना ही कार्यरत असली पाहिजे तरच युती करण्यात मतलब आहे ना। जर आपलं संघटनाच कार्यरत नाही युती करा याला म्हणण्याला कोणता अर्थ राहू शकत नाही। त्यासाठी गटाध्यक्षासाठी सूचना होत्या, BLA नेमण्याबाबत सूचना होत्या, सोबतच विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, महिला पुरुष यांना काही त्यांनी सूचना केलेल्या आहेत, जेणेकरून येणारी निवडणूक आपण उत्तम तयारीनिशी सामोरी जाऊ अशा प्रकारच्या सगळ्या सूचना होत्या। त्यांनी डिनर डिप्लोमसी करावी, मग दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट डिप्लोमसी करावी, मग त्यानंतर लंच डिप्लोमसी करावी। कितीही डिप्लोमसी केली तरी जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मार्ग सोडून ते दुसऱ्या मार्गावर जातील तोपर्यंत लोक त्यांना मतदान करणार नाही। त्यांनी काय करावं हा शेवटी त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा तो ते घेऊ शकतील, परंतु त्याच्याच बरोबर त्यांना कशा तऱ्हेची वागणूक यापूर्वी मिळालेली आहे ती सगळ्या जनतेने बघितलेली आहे। त्याच्यामुळे आज केवळ आपले स्वतःची घरच म्हणून त्यांच्याकडे बघणं अयोग्य ठरेल असं मला वाटतं। ते एक चांगलं नेतृत्व आहे आणि त्यांना नेहमीच आमच्या शुभेच्छा असतात।